आपण इथे पुणे शहरातले काही ठराविक ठिकाणी फुटपाथ दुरुस्ती अभियान करणार आहोत. त्याची सुरुवात आज आपण इकडे करतोय. या अभियानामध्ये फुटपाथ मध्ये जिथे जिथे समांतर नाहीये फुटपाथ किंवा जे ब्लॉक्स ऑलरेडी आहेत त्याचा वापर करून, जे अंध व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी स्ट्रीट लाईन आखून अशा पद्धतीने फुटपाथ होणार. फुटपाथवर चालणाऱ्या व्यक्तीला कुठेही चालताना विखटित होणार नाही, सलग त्या फुटपाथवर चालता येईल अशा पद्धतीने आपण इथे फुटपाथ करणार आहोत. हा एक पायलट प्रोजेक्ट होईल. पायलट प्रोजेक्ट मध्ये MSCDCL चे मीटर बॉक्सेस आहेत किंवा आपण काही पोल्स लावलेत, दिशादर्शक फलक लावलेत, असे काही आपण बाजूला करून आपल्याला हा फुटपाथ करता येतोय का अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत. सॅम्पलच्या ठिकाणी काही ठिकाणी फुटपाथ नाहीये, त्याला आपण हा फुटपाथ जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक पायलट प्रोजेक्ट करणार. हा सक्सेसफुल होईल नक्कीच असं मला वाटतं. आणि ह्या धर्तीवर आपण पुणे शहरातले अस्तित्व असणारे फुटपाथ दुरुस्त करणार आहोत. जो एक्सटेंडेड एरिया आहे, महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला भाग आहे, जिथे अजून रस्ते, ड्रेनेज लाईन्स, पाण्याचे लाईन्स आणि फुटपाथ करण्याचं बाकी आहे, तिथे थोडं थांबावं लागेल आपल्याला. आणि ज्या भागात आपले फुटपाथ अस्तित्वात आहेत ती त्याची दुरुस्ती, त्याचं ब्युटिफिकेशनचं काम आपण घेतोय. यामुळे पुणे शहरात जे पादचारी आहेत, ज्यांना फुटपाथवर सकाळी आणि संध्याकाळी चालायचं आहे, अशा लोकांची सोय अतिशय चांगल्या स्वरूपात होईल आणि याचा फायदा नक्कीच पुणेकरांना होणार आहे. मी या निमित्ताने एक कॉन्सेप्ट आपल्या समोर सगळ्यांपुढे मांडते. आयुक्त साहेब, आपल्याकडे एक जागल्या नावाची कॉन्सेप्ट आपल्याला करावी लागेल. जागल्या असा व्यक्ती असतो जो पुणे महानगरपालिकेचा क्षेत्रीय कार्यालय हा एक व्यक्ती आपल्याला नेमावा लागेल. त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी दिवसभरात ठराविक काळामध्ये फिरायचं, 2 तास 3 तास त्यांनी पायी फिरायचं फुटपाथवरनं. पायी फिरत असताना त्याला फुटपाथ कुठं दुरुस्त करायचा आहे हे लक्षात येईल. त्यामध्ये स्टॉर्म वॉटर लाईन्सचा विषय असेल, ड्रेनेज लाईनचा विषय असेल, केबलचा विषय असेल, ज्या कुठले विकास कामं आहेत, ज्या कुठल्या दुरुस्तीचे कामं आहेत, जे तो पाहतोय, एखाद्या झाडाला खिळा मारलेला आहे, एखादा केबल लटकतीये, असे जे काही रोजच्या जीवनात निगडीत लोकांना समस्या आहेत, या जागल्या व्यक्तीने त्याचं रोजचं नोटिंग करायचं आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये द्यायचं. तिथल्या वॉर्ड ऑफिसरची जबाबदारी ह्या सगळ्यासाठी निश्चित करायची आपण. त्याचा रोजचा अहवाल हा वॉर्ड ऑफिसरकडे असला पाहिजे. वॉर्ड ऑफिसची जी काही यंत्रणा आहे, जे काही पूर्ण स्टाफ आहे, त्यांच्याकडे हा रोजच्या रोज नोटेड अहवाल जाईल. त्या पद्धतीने कामाचं नियोजन केलं जाईल आणि मग ही सगळी कामं लाईनअप होतील आणि कामं होतील. आपल्याकडे सध्या असं होतंय की आपण सगळी विकास कामं करतो, त्यासाठी बजेट असतं, दुरुस्तीचं बजेट असतं, परंतु त्याचं नियोजन नाही. काही लोकांना माहिती नाही की आपल्याला काम काय करायचंय. मी ह्या निमित्ताने आयुक्तांना असं सांगते, महानगरपालिकेच्या सेवकांनी, वॉर्ड ऑफिसच्या सेवकांनी रोज 2 तास आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पायी चालायचं आहे. जोपर्यंत आपण पायी चालत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यात असणाऱ्या ज्या सुविधा आपल्याला करायच्या, लोकांना करून द्यायच्या, या लक्षात येणार नाही. त्यामुळे आजपासून आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये जागल्या नावाची कॉन्सेप्ट ही राबवली जाईल, हे मी या निमित्ताने